महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. दमापूर उड्डाण पुलावर भीषण अपघात. भरधाव कंटेनरची ट्रकला मागून जोरदार धडक. चालक गंभीर. नागरिकांनी दाखवली माणुसकी. त्याच ठिकाणी पुन्हा अपघाताची पुनरावृत्ती. महामार्गावरील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत नागरिकांकडून तीव्र संताप. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील नवापूर शहरालगत प्रभाकर कॉलनी व इस्लामपुरा परिसराला जोडणाऱ्या उड्डाण पुलावर शनिवारी भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने काचेची वाहतूक करणाऱ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने कंटेनरच्या केबिनचा अक्षरशः चक्काचूर झाला. या भीषण अपघातात कंटेनर चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अहमदाबादहून परभणीकडे काचेचे साहित्य घेऊन जाणारा ट्रक MH18 BH 7734 उड्डाण पुलावरील गतिरोधकाजवळ वेग कमी करून पुढे जात होता. त्याचवेळी मागून भरधाव वेगाने येणारा कंटेनर GJ03 BW 1447 उड्डाण पुलावरून उतरताना समोर अचानक दोन्ही वाहनांच्या मध्ये कार आल्याने कारला वाचवण्याच्या प्रयत्नात वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनरने समोरील ट्रकला मागून जोरदार धडक दिली. धडकेचा आवाज इतका प्रचंड होता की परिसर हादरून गेला. अपघातानंतर कंटेनरच्या पुढील केबिनचा अक्षरशः चुराडा झाला आणि चालक केबिनमध्ये अडकून पडला. अपघाताचा आवाज ऐकताच प्रभाकर कॉलनी व इस्लामपुरा परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक तरुणांनी प्रसंगावधान दाखवत गंभीर जखमी चालकाला बाहेर काढले आणि वेळ न दवडता दुचाकीवरून नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेत नागरिकांनी दाखवलेल्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. घटनेची माहिती मिळताच नवापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहने रस्त्यातच उभी राहिल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तातडीने वाहतूक सुरळीत करत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान याच उड्डाण पुलावर यापूर्वीही अशाच प्रकारचा भीषण अपघात झाला होता. गतिरोधकावर वेग कमी केलेल्या ट्रॉलाला मागून आलेल्या पिकअपने धडक दिल्याने एका निष्पाप व्यक्तीचा मृत्यू झाला होता. वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून महामार्ग प्रशासनाने उड्डाण पुलावरील सुरक्षेच्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात. गतिरोधकांजवळ इशारा फलक लावावेत तसेच अनेक दिवसांपासून बंद असलेले पथदिवे त्वरित सुरू करावेत अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे. उड्डाण पुलावरील अपघातांची मालिका थांबणार कधी हा प्रश्न आता नवापूरकरांना सतावत असून आणखी एखादा बळी जाण्यापूर्वी प्रशासन जागे होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क साठी अजय राजपूत, नवापूर. मी घरातून इथून निघालो होतो. माझं नाव प्रवीण पद्माकर गावित. इकडे एक 4 व्हीलर उभी होती आणि एक ट्रकवाला तो तिकडे समोर उभा आहे. त्यांनी ब्रेक मारला आणि आयसरवाला आहे डायरेक्ट त्याच्या मागे घुसून गेला. पण देवाच्या कृपेने या गाडीवाल्याचा जीव वाचवला आम्ही. त्याला फक्त डोक्याला टाके आले आणि पाय फ्रॅक्चर झाला आहे. जीव आणि त्याला काहीच झाली नाही. आम्ही त्याला वाचवलं आहे. याच्यामध्ये हायवेची जिम्मेदारी आहे. बस एवढं. मी गाडी अहमदाबादवरून भरून परभणीला चाललो होतो. नवापूर गावामध्ये उड्डाण पूल उतरताना ब्रेकर असतात ना, ब्रेकरवर आम्ही गाडी स्लो केली. आमच्या गाडीमध्ये काचपेटी भरली असल्याने आम्ही स्लो केली गाडी. तर मागून येऊन फुल स्पीडने मागून येऊन त्या गाडीवाल्याने आमच्या गाडीला मारलं. योग्यरीतीने त्याला काही लागलेलं नाहीये. थोडसं लागलेलं आहे, त्याला दवाखान्यामध्ये नेलेलं आहे. त्याच्यावर उपचार चालू आहे. आमची गाडी मागून लागल्यामुळे आम्हाला पुढं काही आम्हाला जाणवलं नाही. मागून फक्त आमच्या गाडीचं नुकसान झालेलं आहे. आणि या मागच्या गाडीचं पूर्ण कॅबिन लॉस झालेलं आहे. त्याच्यात काही जीवितहानी झाली का? गाडीच्या मागं हुंदाई कार होती. त्या कारला वाचवण्याच्या नादामध्ये या गाडीवाल्याने आम्हाला येऊन मागून मारून दिलं. ब्रेकर आहे आणि मागं उड्डाण पुलाला उतार आहे. उतार असल्यामुळं ते गाडी ब्रेकरवर थांबतीच किती बी केलं तर ते मागच्या गाडीवाल्याला कळायला पाहिजे का पुढे उतार आहे, ब्रेकर आहे. त्या हिशोबाने गाडीवाल्याने चाललं पाहिजे. उड्डाण पुलाला उतार असल्यामुळे खाली ब्रेकर आहे तिथं त्यांनी आणि इकडे चौफुली असल्यामुळे चौफुली म्हणजे वस्ती आहे, जाण्या येण्याचा मार्ग आहे लोकांसाठी. ते योग्यरीत्या तिथं ब्रेकर बरोबर आहे, पण मग मागून उतार असल्यामुळे गाड्या फास्ट येतात.